Hello students. Now let's move on to the next question. Problem set first. Question number 7. Third. हा जो क्वेश्चन आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचून बघा. टू फाइंड द number of notes that Anushka had, complete the following activity. त्यातल्या सेकंड लाईन मध्ये करेक्शन आहे. ज्यांच्याकडे जुनं टेक्स्टबुक आहे त्यांनी हे करेक्शनकडे लक्ष द्या. सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹10. तिथं दिसतंय आपल्याला ₹10. ते ऍक्च्युली ₹100 पाहिजे तिथे. अँड वाय नोट्स ऑफ ₹50 इच. अनुष्काकडे एक्स नोट्स ऑफ ₹100 आहेत आणि वाय नोट्स ऑफ ₹50 आहेत. अनुष्का गॉट 2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शन्ड अबव. आणि त्याला इक्वेशन 1 द्यायला सांगितलंय. If Anand would have given her the amount by interchanging the number of notes, Anushka would have received ₹500 less than the previous amount. This is equation 2 आणि तुम्हाला हे पुढे सायमल्टेनियस सॉल्व करायचं. लक्ष द्या सोल्युशन करायचं. फर्स्ट लाइन में त्यांनीच मेंशन केले. सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹100. नंबर ऑफ ₹100 notes equals x. Number of ₹50 notes equals y. आणि या डिनॉमिनेशन मध्ये जर तिला आनंदकडनं पैसे मिळाले then she would have got ₹2500. Therefore, first condition, according to first condition, आता ₹100च्या x नोट्स म्हणजे अमाऊंट काय झाली सांगा 100x प्लस ₹50च्या y नोट्स म्हणजे अमाऊंट काय असेल 50y आणि सगळी मिळून अमाऊंट आहे 2500. आता याच्यात आपल्याला 50 कॉमन आणि ते ट्रान्सफर करता येतील. देअरफॉर 50 कॉमन इनटू ब्रॅकेट 2x प्लस 1y इक्वल्स 2500 आणि आता 50 ने डिवाइड करून घ्या. देअरफॉर 2x plus y equals 2500 divided by 50. Therefore, 2x plus y is equal to 5 5s are 25. एक 0 cancel केला. This is equation 1. Now second condition. काय म्हणते? If Anand would have given her the amount by interchanging the number of notes, याचा अर्थ ₹100 चे x नोट्स दिले होते त्याच्याऐवजी ₹100 चे y नोट्स द्यायचे आणि ₹50 चे y नोट्स दिले होते ते ₹50 चे आता x नोट्स द्यायचे. Then she would have received ₹500 less. म्हणजे पूर्वी जेवढे मिळत होते त्याच्यापेक्षा 500 कमी मिळणार. याचा अर्थ 500 मिळणार नाहीये. 2500 मायनस 500 म्हणजे 2000 मिळणार आहे. ही तुमची सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बघा ₹50च्या एक्स नोट्स म्हणजे 50x रुपीज अमाऊंट झाली. ₹100 चे वाय नोट्स म्हणजे 100y इतकी अमाऊंट झाली. तर 2500 पेक्षा ₹500 कमी मिळणार आहे म्हणजे 2500 मायनस 500 दॅट इज ₹2000 मिळणार आहेत. अगेन 50 कॉमन. 50 इंटू ब्रॅकेट x प्लस 50 2 is 100 2y इक्वल्स 2000. 50 ट्रान्सफर करून घ्या. देअरफॉर x प्लस 2y इक्वल्स 2000 divided by 50.
therefore x plus 2y equals 0 cancel केले 5 4 are 20 and वरचा x 0. This is equation 2. आता 1 and 2 तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व करायचं आहे. खरं तर हे ऍडलेस ऍड मेथडनं पडेल. तर हे बघा 2 हा कोइफिशियंट इथं y ला गेलाय आणि इथला 1 हा कोइफिशियंट इथं x ला गेलाय. पण त्यापेक्षा डायरेक्ट मेथडनं 2 न मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट केलं तरी सॉल्व होईल, और ऍडलेस ऍड मेथडनं केलं तरी चालेल, ऍज यू विश. त्यानंतर तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील आणि मग तुम्हाला नंबर ऑफ 100 रुपये नोट्स आणि 50 रुपये नोट्स मिळून जाईल. सायमल्टेनियस सोडवणं हे तुमचं काम. जर डाऊट असतील तर मला नंतर पुन्हा विचारायचं. ओके, फोर्थ क्वेश्चन. द सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. म्हणजे प्रेझेंट एजेस ऑफ मनीष आणि सविता यांची टोटल 31 आहे. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. ठीक, दोन पर्सन्स आहेत मनीष आणि सविता. त्यांच्या प्रेझेंट एजेसची टोटल आपल्याला 31 दिलेली. लेट द प्रेझेंट एजेस ऑफ Manish and Savita be x and y years respectively. Let the present ages of Manish and Savita be x and y years respectively. याचा अर्थ मनीषचं एज जे आहे ते x years आहे आणि सविताचं एज काय आहे तर ते y years आहे. फर्स्ट कंडिशन अशी आहे. According to first condition, the sum of their present ages is 31. म्हणजे याचा अर्थ मनीषचं एज x प्लस सविताचं एज y यांची टोटल 31 आहे. इक्वेशन 1. आता नेक्स्ट कंडिशन जी आहे ती 3 years ago असं म्हणलेलं आहे. 3 years ago म्हणजे 3 वर्षापूर्वी. मग 3 years ago पहिल्यांदा आपण मनीषचं एज किती होतं आपण बघूया. एज ऑफ मनीष आता x years आहे. x minus 3 years. 3 years ago मनीषचं एज असेल x minus 3. मग त्यावेळी सविताचं पण एज 3 years न काय असणार आहे कमी असणार आहे. आणि बऱ्याचदा मुलं हे एज कमी करायला विसरतात. ही नेहमी होणारी मिस्टेक आहे. एज ऑफ सविता इक्वल्स y minus 3 years. आणि मग जी काय असेल ती कंडिशन बघायची. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन अशी आहे. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. म्हणजे 3 वर्षापूर्वी जे मनीषचं एज होतं ना x minus 3, this age was 4 times the age of Savita. 4 into y minus 3. 4 into y minus 3. हे ब्रॅकेट ओपन करायचं. x minus 3 is equal to 4y minus 12. आता 4y LHS मध्ये घ्या आणि -3 RHS मध्ये घ्या. या साइडला लिहितो x as it is. 4y LHS मध्ये घ्या -4y RHS -12 as it is. -12 as it is. -3 RHS मध्ये गेल्यानंतर +3 होते. x minus 4y as it is equals, again signs are different signs, subtract them, give the sign of biggest number. 12 मधून 3 गेले 9 and sign of biggest number minus sign. This is equation 2. आणि आता आपल्याला हे 1 आणि 2 हे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करायचे. हे इक्वेशन 1 आहे आणि हे जे आहे ते इक्वेशन 2 आहे.
एक्स आणि एक्स कडे बघा फक्त त्यातल्या सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 आणि 2 केले तरी त्यातला एक्स निघून जाईल आणि मग तुम्हाला वाय ची व्हॅल्यू जी काय असेल ते मिळणार आहे. हे इक्वेशन स्वतः कंटिन्यू करायचे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 5. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is rupees 720. Find the daily wages or daily salary of skilled and unskilled workers. दोन टाईपचे वर्कर्स आहेत, स्किल्ड आणि अनस्किल्ड. त्यांच्या सॅलरीचा रेशो तुम्हाला 5:3 दिलाय किंवा त्यांच्या डेली वेजेस सॅलरी दोन्ही साधारण एकसारखे शब्द आहेत. यांचा रेशो तुम्हाला 5:3 दिलेला आहे आणि द टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम, दोघांची मिळून टोटल सॅलरी 720 आहे. तर त्यांच्या प्रत्येक स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबरची सॅलरी काय. लेट द सॅलरी ऑफ अ स्किल्ड वर्कर बी रुपीज एक्स and the salary of an unskilled worker be rupees y. स्किल्ड वर्करची सॅलरी एक्स रुपीज आहे आणि अनस्किल्ड वर्करची येते वाय रुपीज आहे. फर्स्ट कंडिशन अशी, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, the ratio of salary of skilled and unskilled worker is 5:3. म्हणजे या दोघांचा रेशो तुम्हाला 5:3 दिलेला आहे. म्हणजे x is to y, this ratio is 5:3. Now ratio means division, therefore x upon y, x is to y चा अर्थ काय, x upon y, 5:3 चा अर्थ काय, 5/3. Now terms transfer, 3 into x, 3x is equal to y into 5, 5y. 5y ला LHS मध्ये घ्या, therefore 3x minus 5y equals 0. हे झालं आपलं इक्वेशन 1. आणि सेकंड कंडिशन फारच सोपी आहे. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, काय कंडिशन आहे बघा, द टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम, म्हणजे स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्करची जर सॅलरीची टोटल केली तर ती टोटल 720 आहे. x plus y is equal to 720. This is equation 2. आणि आता आपल्याला हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. दोन पर्याय सांगतो तुम्हाला. एक तर हा 3 कोएफिशिएंट इथे ऍडजस्ट करा, मीन्स मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 3 and subtracting them, हा एक पर्याय. और तुमचं लक्ष जर y कडे असेल तर इथे 5 ऍडजस्ट करायचे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 5 and adding it to equation 1, कारण इथं -5 आहेत आणि इथं +5 जर तयार झाले आणि ते जर ऍड झाले तर दोन्ही इक्वेशन, दोन्ही टर्म्स काय होतील, कॅन्सल होतील. कुठलाही पर्याय करू शकता. नाउ द लास्ट क्वेश्चन. Places A and B are 30 kilometers apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on bike, travel towards A. They meet each other after 20 minutes. आपण पहिले एवढाच प्रॉब्लेम फक्त बघूया, इथपर्यंतच पार्ट. ही फर्स्ट कंडिशन.
दोन प्लेसेस आहेत ए अँड बी, दे आर 30 मीटर्स अपार्ट. त्या दोन प्लेसेस मधलं डिस्टन्स आहे 30 किलोमीटर्स. ए या प्लेस पासून हमीद टुवर्ड्स बी जायला निघाला आणि बी या प्लेस पासून जोसेफ टुवर्ड्स ए जायला निघाला. आफ्टर ट्रॅव्हलिंग 20 मिनिट्स दे मीट ईच अदर. दोघेही 20 मिनिटांनी एकमेकांना समजा सी या पॉइंट मध्ये भेटले. म्हणजे याचा अर्थ हमीदनं जर्नी सुरू केला, 20 मिनिट्स नंतर तो इथं आला असेल आणि जोसेफने जर्नी सुरू केला, 20 मिनिट्स नंतर तो इथं आलेला असेल. आफ्टर 20 मिनिट्स. आता त्यांनी फायनल क्वेश्चन पुढे जो विचारलाय त्याच्यामध्ये फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. त्यांचे स्पीड्स तुम्हाला विचारले, त्यांच्या बाईकचं स्पीड विचारले. मग आपण हमीदची जी बाईक आहे त्याचा स्पीड x किलोमीटर्स पर आवर अज्युम करणार आहोत. जोसेफच्या बाईकचा स्पीड y किलोमीटर्स अज्युम करणार आहोत. ए आणि बी या दोन प्लेसेस मधलं डिस्टन्स 30 किलोमीटर्स आहे. किलोमीटर्स म्हणजे डिस्टन्स ए बी 30 किलोमीटर्स आहे. दोघही एकमेकांना 20 मिनिटांनंतर सी या पॉइंट मध्ये भेटलेले आहेत. हे रफ स्केच पहिल्यांदा तयार करून घ्यायचं. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट डिस्टन्स इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. डिस्टन्स किलोमीटर मध्ये असावं लागतं, स्पीड किलोमीटर्स पर आवर मध्ये पाहिजे आणि टाइम मात्र आवर्स मध्ये पाहिजे. जर तो मिनिट्स मध्ये दिला असेल तर त्याला आवर्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ 60 मिनिट्स म्हणजे किती, तर आपण त्याला 1 आवर म्हणतो. ऍक्च्युअली 1 आवर नाही, 60 मिनिट्स म्हणजे 60/60 मग 1 आवर इतका आन्सर येतो. मग 30 मिनिट्स म्हणजे किती आवर्स, तर 30/60 आवर्स. तसं 20 मिनिट्स म्हणजे किती आवर्स, तर 20/60 इतके आवर्स. 20 मिनिट्स म्हणजे किती आवर्स, तर 20/60 आवर्स. ही यातली सगळ्यात महत्वाची स्टेप आहे या प्रॉब्लेम मध्ये. आपण पहिल्यांदा हे स्पीडचं अझम्पशन करून घेऊया. लेट द स्पीड्स ऑफ बाइक्स ऑफ Hamid and Joseph be x and y kilometers per hour respectively. मग आता फर्स्ट कंडिशन काय बघूया आपण त्यात. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन हमीदच्या व्हेकलचा स्पीड x किलोमीटर्स पर आवर आहे आणि हमीदने किती वेळ जर्नी केलाय, 20 मिनिट्स. मग याचा अर्थ डिस्टन्स कवर्ड बाय हमीद किती असणार आहे, डिस्टन्स कवर्ड बाय हमीद. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. मला सांगा हमीदचा स्पीड किती आहे, सांगा x किलोमीटर्स पर आवर आहे आणि त्याला टाइम किती लागलाय, 20 मिनिट्स म्हणजेच 20/60. हा जर आपण पार्ट रिड्यूस केला तर 21 जा 23 जा 60 म्हणजे x/3 किलोमीटर्स. हे हमीदनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. म्हणजे थोडक्यात डिस्टन्स AC आहे. डिस्टन्स AC किती आलं सांगा, x/3 किलोमीटर्स. असंच आपण लिहिणार आहोत आता डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ. सांगा जोसेफच्या बाईकचा स्पीड किती आहे सांगा, y. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. मग त्याचा स्पीड किती आहे, y किलोमीटर्स पर आवर. त्यानं किती वेळ जर्नी केलाय, टाइम त्यानं 20 मिनिट्सच जर्नी केलाय. 20 मिनिट्स म्हणजे 20/60 आवर्स. मगासारखे रिड्यूस केले की 1/3 होतील आणि फायनल आन्सर मिळेल y/3 किलोमीटर्स. हे जोसेफनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे y/3 आवर्स, y/3 किलोमीटर्स सॉरी. आणि टोटल डिस्टन्स A टू B जे आहे ते किती आहे सांगा, 30 किलोमीटर्स आहे. त्यामुळे आता फर्स्ट कंडिशन काय झाली सांगा, डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स BC म्हणजेच डिस्टन्स AB म्हणजे x/3 प्लस y/3 म्हणजेच किती किलोमीटर्स, 30 किलोमीटर्स. Therefore x/3
plus y upon 3 is equal to 30. Common denominator 3 है, therefore x plus y upon 3 is equal to 30. 3 ने डिवाइड कर लिया, इसे दोनों मल्टीप्लाई करें, ट्रांसफर करें, therefore x plus y is equal to 30 into 3 म्हणजे 90. This is equation 1. नाउ नेक्स्ट कंडिशन, त्यासाठी आपण परत प्रॉब्लेमचा राहिलेला पार्ट वाचून घेऊया. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी at the same time but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph असा क्वेश्चन आहे. स्पीडचं अझम्पशन आपलं झालंच आहे. सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी असं म्हणलंय की जोसेफ जो आहे तो पूर्वी ए या प्लेस कडे जायला निघाला, त्याऐवजी तो अपोजिट डिरेक्शन मध्ये गेला असता, जोसेफ जर अपोजिट डिरेक्शन मध्ये गेला असता, हमीद ए प्लेस पासून तो बी कडेच निघालाय. जोसेफ जो बी पासून ए कडे येत होता तो जर बी पासून अपोजिट डिरेक्शन मध्ये जायला जर निघाला तर हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. म्हणजे हमीदनं जोसेफला या सी या पॉइंट पाशी 3 तासानंतर गाठलं असतं. याचा अर्थ हमीदच्या व्हेकलचा स्पीड जो आहे तो जास्त आहे, जोसेफच्या व्हेकलचा स्पीड जो आहे तो कमी आहे. आणि जर दोघेही सेम डिरेक्शन मध्ये निघाले तर ते एकमेकांना सी या पॉइंट मध्ये येऊन भेटतात. पण हे डिस्टन्स एवढं कव्हर करायला आता हमीदला किती वेळ लागणार आहे? 3 hours लागणार आहे. ए आणि बी या दोन प्लेस मधलं डिस्टन्स पुन्हा एकदा दोन प्लेसेस मधलं डिस्टन्स 30 किलोमीटर आहे तसं आहे. आणि आता थोडं जे डिस्टन्स आहे ते कोण कव्हर करणार आहे? बी कव्हर करणार आहे पुढं, आणि ते सी या पॉइंट मध्ये जाऊन मिळणार आहे आफ्टर 3 hours. आपण आता 3 तासांनी दोघांनी डिस्टन्स किती कव्हर केलं ते आपण काढूया. बघा, डिस्टन्स कव्हर्ड बाय Hamid in 3 hours. Distance covered by Hamid in 3 hours equals, पुन्हा डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? तर स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. मग आता हमीदच्या व्हेकलचा स्पीड किती आहे? x किलोमीटर्स पर आवर, आणि त्याने किती आवर्स जर्नी केलाय? 3 hours. म्हणजे ते डिस्टन्स किती असेल? तर 3x असेल. थोडक्यात हे जे डिस्टन्स इज, कारण हमीद ए या प्लेस पासून निघाला, 3 तासानंतर तो सी या ठिकाणी पोहोचला, म्हणजे थोडक्यात हे टोटल डिस्टन्स किती आहे सांगा? हे एसी हे डिस्टन्स किती आता? तर ते 3x आहे. एसी हे डिस्टन्स किती झालं सांगा? 3x किलोमीटर्स. असंच आता जोसेफ पण त्याच डिरेक्शन मध्ये निघालाय. डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ इन 3 hours इज इक्वल टू, जोसेफच्या व्हेकलचा स्पीड आहे y किलोमीटर्स पर आवर इंटू 3 म्हणजे 3y किलोमीटर्स. जोसेफने जे डिस्टन्स कव्हर केले ते डिस्टन्स BC आहे, म्हणजे हे डिस्टन्स जे आहे ते 3y किलोमीटर्स आहे. मग आता इथं आपली सेकंड कंडिशन अशी असेल, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन सांगा, डिस्टन्स AC इक्वल्स, डिस्टन्स AC इक्वल्स डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC, डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. सांगा A to C हे डिस्टन्स किती असलं पाहिजे? बघा, A to C हे डिस्टन्स हे बघा 3x किलोमीटर आहे, जे हमीदने ट्रॅव्हल केलेलं आहे. डिस्टन्स AC आहे 3x. डिस्टन्स AB किती आहे? A आणि B या दोन प्लेसेस मधलं डिस्टन्स आहे 30 किलोमीटर्स, प्लस डिस्टन्स BC जोसेफने कव्हर केलेलं डिस्टन्स आहे ते 3y इतकं आहे. 3y ला LHS मध्ये आणा, म्हणजे 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. 3 कॉमन आणि ट्रान्सफर, सो 3 इंटू ब्रॅकेट x मायनस y इज इक्वल टू 30, आणि 3 ने डिवाइड केलं की इक्वेशन मिळेल x मायनस y इज इक्वल टू 10. This is equation
आपल्याला मगाशी इक्वेशन 1 जे मिळालं होतं, इक्वेशन 1 ते x प्लस वाय इज इक्वल टू 90 असं इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. x प्लस वाय इज इक्वल टू 90. दॅट वॉज इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. 1 and 2 तुम्हाला सायमल्टेनियस सोडवायचे. इक्वेशन्स फार सोपे आहेत, फक्त हा जो मधला पार्ट आहे तो मात्र अवघड आहे. 2-3 वेळा हा प्रॉब्लेम पहिल्यांदा पहा, त्याच्यानंतर तो स्वतः लिहून काढायचा प्रयत्न करा आणि त्याची प्रॅक्टिस वारंवार करा. 1 and 2 सायमल्टेनियस सोडवून तुम्हाला हमीद आणि जोसेफ यांच्या व्हेकलचे स्पीड्स मिळतील. यानंतर राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत आता 1 to 4 म्हणजे प्रॉब्लेम सेट मधले 1 to 4 जे क्वेश्चन्स आहेत, जे बेसिक आहेत क्वेश्चन्स, हे सगळे स्वतः सोडवायचे. तुम्हाला जे डाऊट असतील ते मला व्हॉट्सअपला टाकायचे. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये ते तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आणि शक्य असेल तर आधीमध्येही करत जाईल, पण मोस्ट प्रॉब्लेमली नेक्स्ट लेक्चरमध्ये ती क्लिअर होती. थँक्यू.